परफेक्ट होण्याची गरज नाही. थोडीशी आपण प्लॅनिंग केली तर खूप काही आपल्यामध्ये फरक पडू शकतो. आपण सुपर वुमन नाही, पण स्मार्ट वुमन तर नक्कीच बनू शकतो. चला, मी नायकांची सोनाली आणि आज आपण साधेपणातलं सौंदर्य शोधत ना, आज आपण असे 5 टिप्स बघायचे आहेत, जेणेकरून आपल्याला आठवड्यातला पूर्ण दिवस आपल्याला म्हणजेच 1 तासामध्ये आपण आठवड्याची तयारी कशी करायची सो ते नक्कीच बघू. आपलं ऑफिस, घर असू दे, आपली मुलं असू दे किंवा आपण स्वतःसाठी कधी वेळ काढतो का? किंवा हे सगळं मॅनेज करताना आपली खरंच दमछाक होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ना 1 तासात पूर्ण आपल्या आठवड्याची कशी तयारी करायची, म्हणजे मील प्रिपरेशन आपलं, क्लीनिंग असेल, आउटफिट आपलं जे काही प्लॅनिंग असतं आपण आणि स्वतःसाठी स्किन केअर म्हणू शकतो किंवा सेल्फ केअर प्लॅनिंग आपण हे सगळं एका तासामध्ये कसं करायचं. आता मला या व्हिडिओमध्ये आपल्याला 1 तास पूर्ण काही दाखवता येत नाही. फक्त छोटे-मोठे जे टिप्स असतील, टिप्स म्हणण्यापेक्षा ना की जे काही गोष्टी माझी सुरुवातीला जे दमछाक होत होती, गोंधळ उडत होता ना, तर ह्या गोष्टीतून मी काय जे शिकले ना, तर ते फक्त शेअर करण्याचा मी प्रयत्न करते. पहिल्यांदा मी सगळ्यात आधी ना की प्लॅनिंग करते, कारण प्लॅनिंगशिवाय ना की काहीच शक्य नाही आहे. त्यामुळे आठवड्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्टला, लंचला, डिनरला काय बनवायचे आहे ह्याची लिस्ट काढते. ऑलरेडी आदल्या आठवड्यामध्ये जे काही मी बनवलेलं असतं ना, तर ते रिपीट करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा प्लॅनिंग असतं आपलं जेवणाचं असतं, की बाबा आपल्याला लंच, डिनर आणि आपल्याला ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचे आहे. त्यामध्ये आपले काही सणवार वगैरे येत असतात का, त्यामुळे ते काही आपल्याला प्लॅनिंग वगैरे करायचे असतील तर त्याची तयारी आणि सोबतच आपण ग्रोसरी लिस्टसुद्धा काढायची, जेणेकरून आपल्याला पटकन इझी जातं आणि जेव्हा काही आपण बाहेर जातो ना, तर तेव्हा त्या गोष्टी आपल्याला पटकन घेऊन येता येईल. नंतर ना आपल्याला असतं की बाबा मील प्रिपेरेशन सायमल्टेनियसली ह्या गोष्टी झाल्यावरती मी आपलं घर आवरण्याचं म्हणू शकता, क्लिनिंग म्हणू शकता किंवा जे काही लॉन्ड्रीसाठी कपडे असतात ना, तर ते सुद्धा आपण काढू शकतो. आणि सोबतच मील प्रिपेरेशन. आता आठवड्यामध्ये आपल्याला काय बनवायचे ह्याची लिस्ट काढली की त्याच्यासमोर आपल्याला शेंगदाण्याचं कूट तयारी आहे का, खोबऱ्याचं किस आपलं तयार आहे की, आपल्याला काय लागणार आहे, भाजी काय काय आणायला लागणार आहे, जे काही गोष्टी आहेत ना, तर ते सायमल्टेनियसली गोष्टी केले ना, तर खूप वेळसुद्धा आपला वाचून जातो. तर आपलं कांदा, टोमॅटो असेल, जे काही मिरची असेल, तर कोथिंबीर असेल, कढीपत्ता असेल, आलं लसूण पेस्ट वगैरे तयार करून घ्यायची असतील, तर एका कोथिंबीर टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवायचं असेल, तर ह्या गोष्टी आपण ना की थोड्या वेळामध्ये करून ठेवलं ना की रोज आपला खरंच वेळ वाचून जातो. हे सगळं केल्यावर काय होतं की रोजचं कुकिंग टाईम आपलं 45 मिनटावरून 10 ते 15 मिनिट किंवा 15 ते 20 मिनटावर नक्कीच येतो. त्यामुळे ह्या गोष्टी जरी आता शेंगदाण्याचं कूट माझ्याकडं थोडं कमी होतं, बाकी सगळ्या गोष्टी होत्या. मग म्हटलं हे सगळं स्वयंपाक आपला आवरता की आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच थोडा कमी फ्लेमवरती ठेवायचं, जेणेकरून आपल्या करपणार नाही सुद्धा आणि येता जाताना की गोष्टी आपल्याला लक्षसुद्धा राहतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या इझी होऊन जातं. नंतर ना आपलं घर रिसेट असेल किंवा क्लिनिंग असेल, तर सायमल्टेनियसली त्याही गोष्टी करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ना की आपल्याला घरामध्ये काय म्हणजे थोड्याशा गोष्टी फेकायच्या आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला कळून जाईल. तर ह्याही गोष्टी केलेल्या की आठवड्यातला आपला ना की तोही आपला थोडासा वेळ हा वाचून जातो. म्हणजेच आपल्याला संडे म्हणा किंवा कोणत्याही वारी जेव्हा तुम्ही फ्री असाल ना, तर तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी केल्या ना, तर तुम्हाला पूर्ण आठवडा आपला हा स्मूथ जातो. त्यामुळे आपण घरासाठी सगळं करतो, पण स्वतःसाठी कधी आपण वेळ काढलो आहे का, तर ते सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःसाठी सुद्धा 15 मिनटं काढले ना, तर एनर्जी आपली डबलसुद्धा होत असते. त्यामुळे आपला स्किन केअर म्हणा किंवा सेल्फ केअर रुटीनसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. होममेकर असेल तर त्यांनी स्वतःसाठी थोडासा वेळ तर काढू शकतात, पण वर्किंग वुमनसाठी ना की थोडंसं डिफिकल्ट आहे असं वाटतं. कारण आठवड्यातून 2 दिवस तुम्ही वॉकसाठी जाऊ शकता, 1 दिवस हेअर ऑइलिंगसाठी असेल म्हणा, फेस पॅक जो काही असेल आपण जे करतो, किंवा तुम्हाला तुमचे जे आवडते बुक्स असतील, म्युझिक असेल, तर शांत बसून ऐकणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बिलीव्ह मी एनर्जी आपलं खरंच दुप्पट होतं. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी जरी रोज 15 मिनटं काढला ना, तरीही तुम्हाला ना की पूर्ण आठवडा इझी आणि सगळ्या गोष्टी स्मूथपणे जात असतो. त्यामुळे मला खरंच म्हणायचं आहे की परफेक्ट होऊ नका, काहीच आपल्याला गरज नाही आहे परफेक्ट होण्याची. थोडंसं आपण प्लॅनिंग करूया, तर त्यामुळे ना खूप काही आपला फरक पडतो, स्वतःला वेळ मिळतो, घरसुद्धा रिसेट होतं. त्यामुळे आपण खरंच स्मार्ट वुमन तर नक्कीच बनतो. आणि एक मेन सांगू का तुम्हाला, की आपलं हे स्किन केअर म्हणा किंवा सेल्फ केअर तर हे नक्कीच करायचं आहे. आता मी थोडंसं वेळ काढून तर करतच असते, कारण तेही तितकंच आपल्याला गरजेचं आहे. आणि होम रिसेटसुद्धा करणं खरंच खूप गरजेचं आहे. क्लिनिंगसुद्धा आपण म्हणू शकतो, म्हणजेच आपल्याला किचन काउंटर क्लीन ठेवायचं आहे किंवा ऑफिस बॅग रेडी ठेवायचं आहे, फ्रीज आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे आणि लॉन्ड्रीसुद्धा आपल्याला सॉर्ट आउट करून ठेवा. आणि जे काही तुम्ही वर्किंग वुमन जर असेल किंवा इव्हन मला हे काय म्हणायचं आहे, होममेकर जे काही
असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा की तुम्ही तुमचे आउटफिट्स बाहेर काढून ठेवा आणि जर इस्त्री नसेल तर इस्त्री करून ठेवा आणि आदल्या दिवशी जर तुम्ही विचार केला ना की उद्या मला हा ड्रेस घालायचा आहे, हे माझं नाईट सूट घालायचं आहे, तरी ना तुम्हाला सांगते की तुमचं पूर्ण वेळ वाचतो. सिरियसली एकदा करून बघा, तुमचा खरंच खूप वेळ वाचतो. तर ॲक्च्युली रोज उठून वॉर्डरोब पुढे उभा राहून ना की 10 मिनटं आपले खरंच वेळ वाया जाणार नाही आहे. त्यामुळे नक्की एकदा ह्या ट्राय करून बघा. ह्या गोष्टी ज्या आहेत ना की यूज टू झाला ना की खरंच तुमचा वेळ आणि स्वतःला वेळ मिळतो. ह्या खूप गोष्टी माझा गोंधळ होत होते आधी. त्यामुळे ना की मी ह्या गोष्टी केल्यापासून ना की मला वेळ मिळायला लागला आहे. मुलांच्याकडे आपल्याला लक्षसुद्धा देणं होतं. त्यांचा अभ्यास म्हणा की त्यांनासुद्धा वेळ दिलं ना की ते सुद्धा खरंच खूप खुश होतात. आणि जेव्हा आपण हे सगळं करायला लागतो ना की प्लॅनिंग करून गोष्टी जेव्हा करायला लागतो ना तर 100% प्लॅनिंग काही सक्सेस होईल असं नाही आहे. थोडंसं कमी जास्त होणारच आहे. बट त्यानुसार जर तुम्ही चालायला गेला ना तर सगळ्यात म्हणजेच आपला सकाळचा जो काही स्ट्रेस असतो ना तो खरंच कमी होतो. ही खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की सकाळचा स्ट्रेस हा नक्कीच कमी होतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि हे जे काही 5 दिवसाचे आपले म्हणा आउटफिट्स तयार करून बघा. जे काही वर्किंग वुमन असतील ना तर त्यांच्यासाठी खूप टाईम सेविंग हॅक आहे हा की कोणताही एक दिवस बघा, संडे बघितला तरी काही हरकत नाही तुम्हाला सुट्टी असेल तर. तर 5 दिवसाचे आउटफिट्स तुम्ही आधीच काढून ठेवा. मॅचिंग लेगिन्स म्हणा, त्याचा दुपट्टा असेल, तुम्ही जे काही ॲक्सेसरीज सगळं काही एकत्र ठेवून बघा. तुमचा पूर्ण आठवडा रिलॅक्समध्ये जाईल. हँडबॅग रेडी जर नक्की ठेवा तुम्ही. तुमच्या ऑफिसची आय डी म्हणा, तुमचे डॉक्युमेंट्स असतील आणि हे होममेकरसाठी सुद्धा खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःला तयार करणं, स्वतःसाठी वेळ काढणं तितकंच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे वॉर्डरोबमधनं समोर उभा राहून 10 मिनिटं विचार करण्याची खरंच गरज नाही आहे. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ना की आपण करत असतो पण वेळेवर करत असतो. तर त्यामुळे ना की खरंच खूप वेळ जात असतो. तर चला थांबते इथंच आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय, टेक केअर.